आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे। खिरडी साठे डोंगरगाव आणि खडकओझर या लघु पाटबंधाऱ्याच्या दुरुस्तीची कामे लवकरच हाती घेतली जाणार असल्याची माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधान परिषदेत दिली आहे। ही माहिती आमदार पंकज भुजबळ यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नांच्या उत्तरात देण्यात आली। या तिन्ही प्रकल्पांची अवस्था अतिशय जीर्ण झाली असून बंधारे आणि कालव्यांमधून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत असल्याची बाब सभागृहात मांडण्यात आली होती। सुमारे 100 वर्ष जुने असलेल्या या प्रकल्पामध्ये झाडे झुडपे वाढणे, कालव्यांची अवस्था खराब होणे तसेच सायफन विमोचन आणि पूल नादुरुस्ती झाल्यामुळे सिंचनावर मोठा परिणाम होत आहे। त्यामुळे बंधाऱ्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली होती। यावर उत्तर देताना मंत्री विखे पाटील यांनी सांगितलं की या प्रकल्पांना महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे। निधी उपलब्ध होताच दुसऱ्या टप्प्यातील कामांना सुरुवात केली जाणार आहे। दरम्यान मंत्री छगन भुजबळ यांनी या संदर्भात प्रशासनाकडे निवेदन सादर केलं होतं। तसेच सावरगाव प्रकल्पाच्या दुरुस्तीबाबतही सकारात्मक भूमिका घेण्यात आली आहे। महत्त्वाचे म्हणजे येत्या पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण करण्यावर शासनाचा भर असणार आहे। त्यामुळे येवला तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे। हा जो तलाव आणि कालवा आहे या इथं मोठ्या प्रमाणात झाडी झालेली आहेत। तो जो आहे मातीसुद्धा जो आहे कमकुवत झालेली आहे। याचबरोबर कालव्यावरील विमोचक, रस्ता, पूल, सायफन आणि HP ड्रेन जे आहे ते नादुरुस्त झाल्यामुळे तिथं आवर्तन आल्यानंतर पाणी गळती होते। याची जी आहे दुरुस्ती लवकरात लवकर करणे गरजेचे आहे। त्याचबरोबरीने जे आहे या कालव्यातून मोठ्या प्रमाणात जी गळती होती आहे त्याच्यासाठी अस्थिकरण करणे गरजेचं आहे। तर आपण जो आहे हे काम लवकरात लवकर केव्हा जे आहे पूर्ण कराल। याचबरोबरीने येवला तालुक्यातील सावरगाव लघुपाट बंधारा तलाव जो आहे हा सुद्धा जो आहे दुरुस्त करण्याची गरज आहे। यालासुद्धा आपण जे आहे प्रशासकीय मान्यता त्वरित द्यावी ही जी आहे विनंती जी आहे मी आपल्या माध्यमातून साहेबांना करत आहे। मंत्री महोदय, त्यानंतर एकानंतर एक बसा आपण मंत्री महोदय उभा सभापती महोदय, हे जे लपा तलाव आहेत आपल्या खिरडी, साठे, डोंगरगाव आणि आणखीन आपण याच्यामध्ये जसा उल्लेख केला खडकओझर, हे फार जुने तलाव आहेत। आता ह्या खिरडी साठे तर जवळजवळ 100 वर्ष पूर्ण झालेली आणि बाकीचे तलाव त्याच पद्धतीने 60 वर्ष 55 वर्ष झालेली आहे। आता हे सगळे त्याची क्षमता छोटी आहे आणि त्याच्यावर असणारी जी कालवे 2 किलोमीटर 4 किलोमीटर अशी कालवे आहेत जुन्या पद्धतीने तयार केलेल्या आहेत। सभापती महोदय, त्यांच्या सन्मान सदस्यांची जी मागणी आहे निश्चितपणे यामध्ये आपण विशेष दुरुस्तीमध्ये हे कामं आपण हाती घेतलेली आहे। आता ताबडतोबीने याला मान्यता देऊन काम सुरू करण्याची आवश्यकता आहे। कामं छोटी आहेत। प्रत्येक प्रकल्पात साधारण 8 कोटी रुपये साधारण खर्च अपेक्षित आहे प्रत्येक तलावाच्या दुरुस्तीकरता, म्हणजे गळती थांबवणं, त्या कालव्याची दुरुस्ती करणं आणि ती सभापती महोदय आपण ते काम आम्ही तत्वतः आपण त्याच्यामध्ये त्याला मान्यता देतो आहे आपण आणि त्यामुळे ही गोष्ट बरोबर आहे, जुनं झाल्यामुळे अडचण आहे पण ते आपण लवकर दुरुस्ती आपण करतो आहे। सभापती महोदय, मंत्री महोदयांनी उत्तरातसुद्धा सांगितलं आहे की याच्यामध्ये जे आहे निधीसुद्धा उपलब्ध करण्यात आलेला आहे आणि मंजुरीसुद्धा देण्यात आलेली आहे। तर याच्यामध्ये हे काम जे आहे लवकरात लवकर केव्हा चालू करणार आहे आणि हे कालव्याचं सुद्धा जे अस्थिकरण जे आहे याच्यामध्ये आपण धरलं आहे का? मंत्री महोदय, सभापती महोदय, अडचण काही नाही आहे। आपण जे काही कामं आहेत आमचा प्रयत्न तोच आहे की पावसाळ्यापूर्वी जर आपल्याला पूर्ण करता आलं की छोटे लपा तलाव आहे 5 कोटी 8 कोटी रुपये साधारण त्याला खर्च आहे आणि मग जे काही कालव्याची लांबी फार नाही आहे, 2 किलोमीटर आहे साधारण, काही ठिकाणी 3 किलोमीटर आहे, हे सुद्धा आपण अस्थिरीकरण सभापतीमध्ये आपण करू। त्यामुळे पाण्याचा लॉस कमी होईल। मुळातच याच्यामध्ये सिंचन क्षेत्रसुद्धा मर्यादित आहे पण जे काही पाणी उपलब्ध होतं, कारण हे सगळं पावसाच्या पाण्यावर भरणारी लपा तलाव आहेत, याला काही वेगळी काय भरण्याची व्यवस्था नाही आहे। साधारण 500 मिलीमीटर पाऊस ग्राह्य धरून ही त्यावेळी तलाव करण्यात आलेले आहेत। मला वाटतं आणि अस्थिरीकरण अध्यक्षमध्ये आपण त्याच्यामध्ये कोणत्या आता इथून पुढच्या कालव्याच्या कामामध्ये अस्थिरीकरण आपण धरतोच आहे। अस्थिरीकरण असे ते केले जाते।